हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 28 फेब्रुवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल बघितलंच असेल, फार एक अस्थिरता प्राइस मध्ये या ठिकाणी बघायला मिळाली ओव्हरऑल ट्रेडिंग सेशन मध्ये. आणि प्राइस जे आहे ते डेफिनेटली रेंज बाउंडच राहिली. साइडवेज प्राइस ऍक्शन जे आपण प्रेडिक्ट केलं होतं, मोस्टली साइडवेज ट्रेड केलं प्राइसने आणि खूप जास्त व्होलॅटिलिटी होती. आणि अशा मार्केटमध्ये पैसे बनवणं फार कठीण असतं. रादर अशा मार्केटमध्ये लॉसेस होण्याचे चान्सेस पण खूप जास्त असतात. सो होप सो सर्वांनी काल जे काही तुम्ही मागे प्रॉफिट्स बनवले ते त्या ठिकाणी कालच्या दिवशी सेव्ह केले असतील, प्रिझर्व केले असतील आणि काल जे आहे तो मोठा लॉस कोणी केला नाहीये. आणि त्यानंतर हे जी काही प्राइस ऍक्शन सध्या आपण ऑब्झर्व करतोय किंवा जे की बघायला मिळते अस्थिरता, तर हे ऑब्विस आहे, साहजिक आहे, कारण उद्या मंथली एक्सपायरी आहे. सो सर्वांनी लक्षात घ्या, आज बँक निफ्टीची एक्सपायरी नाहीये. बँक निफ्टीची मंथली जी एक्सपायरी असते ती गुरुवारीच असते, बुधवारी नसते. सो उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांची एक्सपायरी उद्या होणार आहे आणि ती मंथली एक्सपायरी असेल. सो जे की प्राइस कडे बघून सध्या दिसतंय तुमच्यासमोर निफ्टीचा चार्ट आहे. सो मे बी थोड्या काही गोष्टी आणि डेटा जर आपण सोबत कपल करून जर थोडंसं अनालिसिस केलं तर असं समजतंय की जे काही मोमेंटम मे बी येऊ शकतो तो एक्सपायरीच्या दिवशी मे बी येऊ शकतो. प्राइस कोणत्या तरी एका डिरेक्शन मध्ये लीड करू शकते, बट नॉट बिफोर एक्सपायरी असं या ठिकाणी थोडंसं दिसतं. आणि मोस्ट ऑफ जे काही लोक आहेत, तर ऑप्शन सेलर्स इथे थोडेसे चांगल्या प्रमाणात हवे झालेले दिसतात मार्केटवरती. आणि स्ट्रॅडल्स आणि स्ट्रँगल्स चांगल्या प्रमाणात क्रिएट झाल्यामुळे प्राइस जे आहे तर ते थोडेसे रेंज मध्ये या ठिकाणी अडकलेले आहे. आणि मे बी एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला कोणत्या तरी एका दिशेत मोमेंटम बघायला मिळू शकतो. सो आजचा जो काही दिवस आहे तर तो सुद्धा थोडंसं एक रेंज बाउंड टू साइडवेज मी एक्सपेक्ट करतोय स्वतः. तर डेफिनेटली आपण प्लॅन करणार आहोत की आज आपण काय करू शकतो. त्यापूर्वी जर बघितलं युएस मार्केट्समध्ये काय झालंय, तर युएस मार्केट जे आहे ते थोडंसं रिट्रेस झाले होते, बट ऍट दी लास्ट मोमेंट रिकव्हर करून एक हायर लेवलला परत क्लोज झालं. आणि युएस मार्केट भयंकर स्ट्रॉंग सध्या या पॉइंट ऑफ टाइमला रिॲक्ट करतायत. सो बिलकुल छान असं, बिलकुल काही असं कॉशियस किंवा काही सेंटिमेंट इथं पास होत नाहीये, काहीच चिंतेची गोष्ट नाहीये. सो एकदम छान बुलिश आहेत युएस मार्केट्स. त्यानंतर डावजन्स बघा, नॅसडॅक बघा. सो ओव्हरऑल जे काय आहे युएस मार्केट डेफिनेटली बुलिश आहे. 10 year बॉन्ड आणि डॉलर इंडेक्स जे आहे ते अजूनही फ्लॅट ट्रेड करतायत. त्यानंतर इंडिया विक्स जर आपण बघितलं तर इंडिया विक्स जे आहे ते जवळपास 15 या लेवलच्या आसपास आहे. आणि व्होलॅटिलिटी अजूनही या ठिकाणी कमी झालेली नाही. काल तर डेफिनेटली आपल्याला ते अनुभवायला मिळालेच आहे. बिटकॉइन जर तुम्ही बघितलं तर बिटकॉइन एकदम या ठिकाणी बिटकॉइन मध्ये एक छान रॅली आली आणि बिटकॉइन मध्ये एक अपसाइड स्पाइक बघायला मिळाली. सो हे थोडंसं बुलिश आहे अजून मार्केटसाठी. ओके. सो त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर आपण बघितलं ते ट्रेड करते सध्या 22,221 या लेवलच्या आसपास, जे आपल्याला आज फ्लॅट टू थोडंसं स्लाइड गॅप अप या ठिकाणी सजेस्ट करतोय. आता अजून एक गोष्ट थोडंसं ऑब्झर्व करण्यासाठी की ही आहे की इवन जे आहे प्राइस काल थोडंसं वर जाऊन क्लोज झाली. तुम्ही बघू शकता की प्राइस जी ओपन झाली 22,083 या लेवलच्या आसपास आणि प्राइस जवळपास 22,200 लेवलच्या आसपास 100 पॉईंट्सने वर जाऊन प्राइस जरी क्लोज झाली तरी पण तरी सुद्धा जो की डेटा आहे तो जो बेरिश होता तो हार्डली बुलिश झालाय, तो जास्त काही बुलिश झालेला नाहीये. सो रिटेल पीसीआर स्पेशली रिटेलरचा जो डेटा आहे तो हार्डली काही बुलिश झालाय. सो थोडंसं डाऊटफुल आहे की इथनं वर पण प्राइस जर किती एक्सटेंड पर्यंत वर जाऊ शकते यात पण थोडीशी या ठिकाणी शंका दिसते. सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहेत. आणि यस, डेली टाइम फ्रेम वर जर आपण बघितलं तर तुम्हाला सरळ सरळ डायव्हर्जन्स दिसतात, जे की हा रिसेंट हाय आहे आणि त्यानंतर जे की आत्ता बनलेला हाय. तर त्या दोन्ही हाईज मध्ये खूप छान बेरिज डायव्हर्जन्स आहेत. पण हे डायव्हर्जन्स तेव्हाच काम करतील ज्यावेळी ही जी काही ट्रेंड लाईन या ठिकाणी सपोर्ट ट्रेंड लाईन ड्रॉ केली ही डाऊन साइड ब्रेकडाऊन होईल. तर आज बघा, जर आपण छोट्याशा गॅप सोबत ओपन झालो किंवा एक फ्लॅट ओपन आज मार्केट होत आहे, तर मग काय करू शकतो. तर 22,250 हा एक रेजिस्टन्स आहे पुढे प्राइस साठी. ज्यावेळी प्राइस याला पार करेल आणि काही मोमेंटम तुम्हाला प्राइस मध्ये दिसेल तर मग थोडंसं या ठिकाणी तुम्ही तिथे बेट करू शकता. बट मला असं वाटतंय की ते ज्या लेवलला आपण सध्या आहोत तर तिथे ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेड करणं थोडंसं ट्रॅप होण्याची शक्यता जास्त आहे. आणि तिथे ज्या प्रकारची अस्थिरता आहे तर ही शक्यता डेफिनेटली जास्त आहे. सो प्लॅन काय करू शकता तुम्ही की जर काही रेजिस्टन्स पासून तुम्हाला जो काही बाउन्स मिळाला आणि तिथनं रिव्हर्सल मिळतोय तर इथे सेल करा. प्राइस जर खाली आली, इथे सपोर्ट पासून जर काही बाउन्स मिळतोय तर तुम्ही या ठिकाणी बाय करा. कारण प्राइस आज सुद्धा थोडंसं रेंज बाउंड राहण्याची शक्यता या ठिकाणी
डेटा कडे बघून या ठिकाणी दिसते. डेटा जर आपण बघितला तर तुम्ही बघू शकता की डेटा जो आहे तो प्युअरली साईड बेस आहे. पीसीआर जो आहे तो 0.9 च्या आसपास आहे. तुम्ही बघू शकता की कॉल आणि पुट जवळपास सारखे आहे. थोडंसं बेरिश आहे डेटा. सो यस, हायर लेवल्सला जरी प्राइस आली तर तिथनं तुम्हाला परत एक छान रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. सो प्राइस इथनं जरी रिव्हर्स झाली तर असं समजू नका की मग प्राइस खाली येईल. परत प्राइस जे आहे ते 22,000 त्यानंतर 22,100 हे दोन लेवल्स आहेत ज्या फार स्ट्रॉंग सपोर्ट मार्केटसाठी सध्या आहेत. तुम्ही बघू शकता की 22,100 आणि 22,000 हे खूप एक स्ट्रॉंग सपोर्ट सध्या मार्केटसाठी बनलेला आहे. सो यस, तर ह्या दोन्ही लेवल्स तुलना तुम्ही या ठिकाणी प्राइस सपोर्ट घेताना बघू शकता. सो आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्स प्ले करायचा आहे. सो रेजिस्टन्सला प्राइस आली तर तुम्ही शॉर्ट करू शकता, सपोर्टला प्राइस आली तर तुम्ही बाय करू शकता. स्पेशली ऑप्शन बायसाठी फार कठीण असणार आहे आजचा दिवस आणि उद्याचा फर्स्ट हाफ सुद्धा. सो ऑप्शन सेलर्स सध्या काही टाइम सुरू आहे, तर जे लोक ऑप्शन सेल करतात तर त्यांसाठी हे मस्त सिनारिओ. सो तुम्ही सरळ स्ट्रॅडल ट्रायंगल एक्झिक्यूट करू शकता किंवा शॉर्ट अँड बटरफ्लाय एक्झिक्यूट करून मस्त त्या ठिकाणी बसू शकता अँड आरामात या ठिकाणी पैसे येतील. सो गो फॉर इट. त्यानंतर जर बँक निफ्टीमध्ये बघितलं आपण तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम प्राइस ऍक्शन आहे. सो असं वाटलं होतं की बँक निफ्टी जास्त बेरिश आहे आणि थोडंसं या ठिकाणी ब्रेकडाऊन निकाल दिला होता, बट त्यानंतर फॉलोअप काही बघायला मिळाला नाही किंवा सस्टेन झालेली नाहीये प्राइस लोअर लेवल्सला, जे आपल्याला थोडंसं असं चित्र या ठिकाणी दिसते की मे बी जे आहे बँक निफ्टी 47,000 या लेवलकडे वरच्या बाजूला अप्रोच करू शकते बँक निफ्टी. जर असं झालं तर तुम्ही ऑप्शन बाय करण्याऐवजी पुट सेल करू शकता. निफ्टीमध्ये सुद्धा जर इथे काही ब्रेकआउट होतोय वरच्या दिशेत जर प्राइस चालली तर इथे कॉल बाय करण्याऐवजी पुट सेल करा. ऑप्शन सेल करून इथे चांगले पैसे बनणार आहेत, कारण हे त्या प्रकारचं मार्केट नाही की ते तुम्हाला मोमेंटम मिळेल आणि ऑप्शन बाईंग मध्ये तुम्हाला एक छान पॉईंट्स मिळतील. सो जेवढं डीके होईल, जेवढं जास्त टाइमपास होणार आहे किंवा प्राइस स्लो अँड स्टडीली मुवमेंट करेल तेवढे जास्त ऑप्शन्स डीके होतील आणि डेफिनेटली विक्स जास्त आहे तर ऑप्शन्स तुम्हाला चांगले प्रीमियम मिळत आहेत ऑप्शन्सचे सुद्धा. आणि यस, मंथली एक्सपायरी, सो तुम्हाला माहिती आहे मंथली एक्सपायरीचा डीके पण कसा असतो. सो याचा पुरेपूर या ठिकाणी फायदा तुम्ही सध्या मार्केटमध्ये घेऊ शकता. ओके, सो गो फॉर ऑप्शन सेलिंग मी क्लिअरली सांगेल. आणि ऑप्शन बायर जे आहे ते थोडंसं एक स्टेप बॅक करू शकता, थोडंसं थांबू शकता, ब्रेक घेऊ शकता. आपण जे आहे ते मे बी परत एक क्लिअर ट्रेंड ज्यावेळी आपल्याला विजिबल असेल, एक क्लिअर मोमेंटम ज्यावेळी आपल्याला विजिबल असेल, ज्यावेळी एक संधी मिळेल त्यावेळी आपण एंटर करू शकतो. मे बी ते आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी उद्या मिळेल किंवा फ्रायडेला मिळेल किंवा मंडेला मिळू शकतो. तोपर्यंत आपण थोडंसं वेट केलं पाहिजे, कारण आपण जे काही प्रॉफिट्स प्रिव्हियसली मिळवले तर ते इथे या मार्केटमध्ये गमवण्यात काही अर्थ नसेल. सो सर्वांनी त्यानुसार प्लॅन करायचा आहे. थोडंसं जरी तुम्ही ट्रेड करतायत तर एक लक्षात घ्या की लाईट क्वांटिटी सोबत ट्रेड करा. या मार्केटमध्ये तुमची जी क्वांटिटी आहे ती डिरेक्टली हाफ करा किंवा त्यापेक्षाही करा. सो 25% क्वांटिटीने तुम्ही या अशा मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड केलं पाहिजे. सो ट्रेड कॉशियसली, व्यवस्थित ट्रेड करा. अँड यस, रिस्क अँड मनी मॅनेजमेंट प्रॉपर सर्वांनी या ठिकाणी फॉलो करायची आहे. एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.